पूर्वी आरेमो डॉक्टर मिराजदार होते त्या काळामध्ये आपल्या इथे चतुर्थ श्रेणी कर्मचारी किशोर मोहिते आणि ईश्वर आठवाल हे पण असायचे, आपल्याला आठवत असेल. दांड्या मारण्यामध्ये एकदम पटायला असणारे हे एकदम जोडी. ज्या वेळेला ते दांड्या मारायच्या त्यावेळेला कामकाजात व्यत्यय यायचा, कारण तुमचा स्टाफ सफाई कामगार असल्यामुळे त्या कामकाजात खूप मोठा व्यत्यय यायचा. आणि काही व्यक्ती जे असेल तर आठवडे दांड्या मारायचे आणि ड्युटीवरच येत नसायचे. अशा लोकांची ज्यावेळेला नोकरी धोक्यात येईल त्यावेळेला डॉक्टर निराजदार सारखे आरेमो हे एक करुणेप्रती शेंडगे साहेबांना बोलवायचे आणि त्यांना सांगायचे, अरे शेंडगे इकडे ते किशोर मोहिते आणि ईश्वर आठवाला जरा घरी जा, त्यांचे मेडिकल सर्टिफिकेट मी घेतो आणि त्यांना कामावर रुजू करून घेतो. म्हणजे अशा चांगल्या कामामध्ये पण संजय शेंडगेंचा हातभार असल्याला आपल्याला पाहायला मिळतं. अजून एक किस्सा मला सांगायचा आहे. ज्यावेळेला वॉकबाय म्हणून त्यांची बेबी इमर्जन्सीमध्ये होती त्यावेळेला एक वर्षाचं बेबी 4थ्या मजल्यावर खाली पडलेलं इमर्जन्सीमध्ये दाखल झालं. अतिशय सिरियस कंडिशनमध्ये त्याला ज्यावेळेला मेडिकल ऑफिसरनी ससूनला शिफ्ट केलं त्यावेळेला त्या बाळाचा मृत्यू संजय शेंडगेंच्या हातामध्ये झालेला आहे. त्यावेळेला त्यांना कळलं की NM वाडिया इन्स्टिट्यूट ऑफ कार्डिओलॉजीमध्ये काम करणं आणि गव्हर्नमेंटच्या सेटअपमध्ये काम करणं याच्यामध्ये किती फरक आहे. वाडिया हॉस्पिटलमध्ये सगळे पैसे देणारे लोक असायचे. गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये येणारा जो स्टाफ आहे तो अतिशय गरीब आणि अतिशय पिचलेला स्टाफ यायचा. त्यांची सेवा करण्यामध्ये त्यांनी खूप धन्यता मानलेली आहे. अजून एक किस्सा त्यांच्याबद्दल सांगायचा म्हणजे डॉक्टर बलिवन ड्युटीवर असताना एक 10 वर्षाची मुलगी इमर्जन्सीमध्ये आली होती. डॉक्टर बलिवन त्यांनी क्लिनिकल एक्झामिनेशन करून व्हॉल्व्युलर हार्ट डिसीज आणि अतिशय खराब कंडिशन असलेलं डायग्नोसिस त्यांनी शेंडगेंना बोलवलं तिथे. तर शेंडगे या नावाच्या व्यक्तीने त्या 10 वर्षाची मुलीची जबाबदारी घेऊन आपल्या मुलीसारखं तिला NM वाडिया इन्स्टिट्यूटमध्ये दाखल केलं आणि पूर्ण तिची ओपन हार्ट सर्जरी फ्री करून घेतलेली आहे. टाळ्यांचा गजरात त्यांच्यामुळे वाचलेली ही 10 वर्षाची मुलगी तिला आज बघून त्यावेळेला शेंडगे साहेबांना भेटते त्यावेळेला ती त्यांच्या गळ्यात पडते मुलीसारखे. हे पाहून मन खरोखरच दुखावलं. तर अशा प्रकारे त्यांनी उत्कृष्ट प्रकारे समाजसेवा केलेली आहे आणि एक आदर्श व्यक्तिमत्व घडलेलं आहे. सुरुवातीचा थोड्याशा व्यसनाधीनतेच्या कालावधीनंतर त्यांची झालेली बॅरिएट्रिक सर्जरी, त्या सर्जरीनंतर त्यांनी उघडी घेतलेली आहे. नव्या उमेदीने त्यांना आयुष्य जगायला सुरुवात केलेली आहे. या कालावधीमध्ये त्यांच्या पत्नीची त्यांना मिळालेली साथ, पत्नीच्या नातेवाईकांची मिळालेली साथ, त्याच्यामुळे ते खरोखरच एक पुनर्जन्म घेऊन नवीन आयुष्य जगत आहेत आणि एक आदर्श व्यक्ती म्हणून नावारूपाला आलेला आहे. त्यांचं खरोखरच स्वागत करावं आणि टाळ्यांच्या गजरात स्वागत करावं. त्यावेळेला मी इमर्जन्सीमध्ये काम करायचो आणि शेंडगे ड्युटीवर असायचे त्यामुळं माझ्यासह इमर्जन्सीचा सगळा स्टाफ एकदम रिलॅक्स असायचा. रात्री शेंडगे सारखे व्यक्ती हे पूर्णपणे रात्र जागून काढायचे आणि ते ज्यावेळेला सिस्टरना बोलायचे, सिस्टर तुम्ही थकलेला आहात, जा थोडीशी विश्रांती घ्या, थोडीशी झोपा. त्यावेळेला त्यांच्या मनातली करुणेची जाणीव आपल्याला होते. आणि ते ज्यावेळेला ड्युटीवर असायचे त्यावेळेला मला सांगायला अभिमान वाटतो, पूर्ण इमर्जन्सीचा स्टाफ हा एकदम रिलॅक्स पोझिशनमध्ये असायचा. ही खूप मोठी अचिव्हमेंट देते. म्हणजे नोकरीमध्ये असताना त्यांनी कधीही कचराई कामाची केलेली नाही. सर्वांप्रती प्रेमभावना जोपासलेली आहे आणि असे व्यक्ती ज्यावेळेला आपल्याकडे निवृत्त होतात त्यावेळेला खरोखरच वाईट वाटतं. पण ही गोष्ट त्यांच्या आयुष्यामध्ये येणारच असते आणि सर्वांच्याच आयुष्यामध्ये येणारी असते. तर अशा व्यक्तीला ज्यावेळेला निरोप समारंभाची वेळ येते त्यावेळेला मन थोडंसं गदगदून येतं. तर आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने मला त्यांना निरोप समारंभामध्ये बोलताना खूप आनंद होतोय आणि मी संजय शेंडगे यांना विनंती करतो त्यांनी थोडक्यात त्यांचं मनोगत व्यक्त करावं. थँक्यू सर. सगळ्यांना नमस्कार. माझा 20 वर्ष सर्व्हिस केली आहे आणि मी सगळ्यांशी मिळून राहिले. माझ्याकडनं काय चूक झाली असं किंवा काय उत्तर पूर्ण असं त्याबद्दल मला सगळ्यांनी क्षमा द्यावी आणि माझ्या घरात आलं त्याबद्दल सगळ्यांचं धन्यवाद.
त्याचबरोबर मी ऑपरेशन थिएटरमध्ये पण काम केलेलं आहे. अतिशय सुखद असा अनुभव त्यांच्या समोर झालेला आहे. प्रत्येक वेळेला कुठलेही काम असो ऑपरेशन थिएटरमधले, ऑक्सिजनचे सिलेंडरचे वॉल उघडणे, पळापळी करून सगळे साहित्य लावणे, धावपळ करणे, त्यांच्या एनेमोड्या इन्स्टिट्यूटमधला कामाचा जो अनुभव आहे त्याचा आम्ही ऑपरेशनमध्ये पुरेपूर फायदा करून घेतलेला आहे. अष्टपैलू असणार असं व्यक्तिमत्व आपल्यातून रिटायरमेंट होत आहे. तर या निमित्ताने आपण त्यांना शुभेच्छा देऊ. त्यांचं रिटायरमेंटचं आयुष्य सुखाचं, समृद्धीचं, समाधानाचं जावो. त्यांना पुढील आयुष्यामध्ये मी सुयश चिंततो आणि कार्यक्रम हा अंतिम टप्प्यात आलेला आहे. मी रणवे साहेबांना विनंती करतो त्यांनी आभार प्रदर्शनाचं काम करावं आणि कार्यक्रमाचा समारोप करावा. तत्पूर्वी कुणाला काही बोलायचं आणि पुढे येऊन आपले 2 शब्द मागा. डॉक्टर आपले आलेले आहेत ते बोलतात. मला एक गोष्ट सांगायची आहे की संजय शेंडगे ओटीमध्ये होते काही वर्ष, 7-8 वर्ष होतात तुम्ही, आणि तिथे आम्हाला त्यांच्या रूपाने एक खऱ्या अर्थाने एक कुशल ओटी असिस्टंट मिळाला होता. कारण एनिरवाड्यामध्ये त्यांनी इतका उत्तम एक्सपिरियन्स मिळवला होता ओटीचा, ICU वॉर्डचा, की अनेक वेळेला त्यांनी त्यांच्या बुद्धीची स्वरूप आम्हाला दाखवली आणि आम्हाला खूप चांगलं वाटायचं ते ओटी असिस्टंट असताना. ते फारसं लोकांना कोणाला माहीत नाही आहे, पण ही त्यांची बाजू मला खास प्रकर्षाने जाणवलेली आहे की यांच्यामुळे आमचं खूप सुसह्य होत होतं ऑपरेशन थिएटरमधलं काम. ते मला खूप त्यांचं कौतुक वाटतं आणि पुढच्या त्यांच्या आयुष्यासाठी मी त्यांना शुभेच्छा देतो. डॉक्टर राधे, ऑपरेशन थिएटरमधला एक्सपिरियन्स अतिशय चांगल्या प्रकारे तुम्ही कथन केलेला आहे. डॉक्टर बलिवन बोलतो घ्या. डॉक्टर बलिवन यांना विनंती करतो त्यांचं मनोगत व्यक्त करा. आपली प्रेमळ व्यक्तिमत्व, जसं सर म्हणाले इमर्जन्सीमध्ये त्यांचं अस्तित्व हे पेशंटसाठी आणि इतर स्टाफसाठी सुद्धा खूप कोऑपरेटिव्ह होतं. आणि मी इथे 97 मध्ये आलो आणि मग संजय हा नावाचा एक दुसरं व्यक्तिमत्व मला सापडलं आणि पैशांच्यामध्ये आणखी थोडी नाही जास्त. तर सांगायचं आहे की एवढ्या छान मनाच्या माणसाने सुंदर इकडे कार्यकाळ संपवला, म्हणजे झाला त्यांचा पूर्ण. तर त्यांना मी पूर्ण शुभेच्छा देतो त्यांच्या उर्वरित आयुष्यासाठी. त्यांचं आरोग्य आहे ते त्यांनी सांभाळून त्यांचं आयुष्य मार्गक्रमित करावं यासाठी मी देवाकडे प्रार्थना. आणि थँक्यू डॉक्टर संजय बलिवन. आपल्या मेट्रन खोले आहेत त्यांना विनंती करतो त्यांनी जाफळ आता हॅलो सगळ्यांना नमस्कार. आणि आज शेंडगेंचा नंबर पुढच्या महिन्यात बारवाच आहे आणि त्याच्या पुढच्या महिन्यात माझा नंबर आहे, असं आम्ही ओळीने सगळेच जाणार, सगळेच आपले जाणारे आहेत. तर सगळ्यांनी आपलं एकूण फॅमिली म्हणून सगळे राहिले आणि ड्युट्या केल्या आणि सगळं पार पडलं, याबद्दल सगळ्यांचे आभार. शेंडगेंचे संजय शेंडगे यांना मी रिटायरमेंट नंतर काय करणार असं विचारलं त्यावेळेला त्यांनी खूप मोजक्या शब्दात त्यांनी सांगितलेलं आहे. काही नाही सर म्हटलं, मी भरपूर फिरणार आहे, त्यांच्या भेटीगाठी काय आहे त्या सर्व नातेवाईकांना मी भेटणार, जे करायला जमलेलं नाही ते सगळं करणार आणि जरुरी परिसरामध्ये त्यांनी जो घेतलेला प्लॉट आहे त्याच्यावर घर बांधून ते तिथे सुखाने निवृत्तीनंतरचं आयुष्य जगणार आहे. तर आजच्या या कार्यक्रमासाठी आज त्यांच्या निरोप समारंभाच्या निमित्ताने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना, शाहीर अण्णाभाऊ साठे, क्रांतीवीर लहुजी वस्ताद यांच्या विचारांना आणि समतेच्या विचारांना बरोबर घेऊन जाणार हे जे कुटुंब आहे हे खरोखरच एक आदर्श कुटुंब आहे. या निमित्ताने मी त्यांना शुभेच्छा देतो, त्यांना उत्तम आरोग्य लाभ आणि दीर्घायुष्य लाभ ही सदिच्छा व्यक्त करतो आणि डॉक्टर रणवे सरांकडे मी माहिती देतो. त्यांनी आभार प्रदर्शनाचं काम करावं आणि कार्यक्रमाचा समारोप करावा अशी मी विनंती करतो.
तर खूप चांगलं आपण सेंड आणि सगळे भाऊक झालेले आहेत आणि खूप मनस्वी असं आम्ही बघतोय की प्रत्येकाला जायचं आता भेटून म्हणालेच की प्रत्येकाला जायचं म्हणजे ड्युटीहून जायचे म्हणजे प्रत्येकाच्या नंबरप्रमाणे आपल्याला तिथे जाती जावं लागतं दॅट इज ट्रू. आणि मग मी असं म्हणतो की जीवनाच्या वाटेवर असतातच जीवनाच्या वाटेला काटे असतातच पण ते काटे जेव्हा बघून जो एखादा मार्गक्रमण करतो तो आपल्या ध्येयापर्यंत पोहोचलेला असतो. असे काही व्यक्तिमत्व असतात की ध्येयापर्यंत पोहोचलेले आहे त्याच्यामध्ये आपले संजय शेट्टी आहेत त्यासाठी जोरदार की माझ्या जो वडील म्हणत ऐकत असतो असाच आपला योग असावा असाच आपला योग असावा अनेकाच तयाचा लाभ व्हावा मिळो सदैव यश आपणा हीच ईश्वराची प्रार्थना हीच ईश्वरा पुरुष आपल्या सर्वांचे धन्यवाद आणि त्यांचे कुटुंबियांचे आम्ही धन्यवाद करतो. आणि आजचा हा कार्यक्रम इथे संपलेला आहे असं जाहीर करण्याच्या आधी भोजनाचा कार्यक्रम आहे ते विसरू नका त्याचा आपण आस्वाद घ्यावा. गोव्यावरून सागर भोसले आपल्यामध्ये उपस्थित आहे तुम्हाला काय बोलायचं अच्छा त्यांचा आपण जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. तर हा कार्यक्रम संपलेला आहे पुढचा कार्यक्रम आपला भोजनाचा आहे.